नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी रेलटेल. मित्रांनो, मी नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ आणत असतो. ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेल्वेची विविध माहिती आणि व्लॉग ह्या गोष्टी आणत असतो. पण मला असं वाटतं की रेल्वेमध्ये काही रिक्रुटमेंट निघाली, रेल्वेच्या कुठल्या झोनमध्ये कुठे जागा निघाली, तर हे पण विद्यार्थी मित्रांना कळावं यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. मित्रांनो, एक नवीन खुशखबर आली आहे. आपल्या सध्याच्या कोरोनाच्या काळात सगळ्यांनाच प्रॉब्लेम होता की वॅकन्सी नाही आहेत, गव्हर्मेंट वॅकन्सी नाही आहेत. तर मित्रांनो, चला सुरू करू. वेस्टर्न रेल्वेमध्ये नवीन वॅकन्सी निघालेल्या आहेत, तर आपण त्याचं बघूया. मित्रांनो, वेस्टर्न रेल्वे ज्याचं की हेडक्वार्टर आहे चर्चगेट मुंबई, इथे जागा निघालेल्या आहेत, वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर त्या वॅकन्सी आहेत एंगेजमेंट ऑफ ज्युनियर टेक्निकल असोसिएट वर्क्स इलेक्ट्रिकल टेली S&T ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिस इन द सर्वे अँड कन्स्ट्रक्शन. म्हणजे तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर आपण एक एक करून बघू की ओपनिंग डेट काय भरण्याची, त्याच्यानंतर क्लोजिंग डेट काय. आपण वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरू शकता. तर मी तुम्हाला कळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना जे की रेल्वेचं प्रिपरेशन करत असतील त्यांना कळण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर मित्रांनो, बघा, 22/7/2020 रोजी नोटिफिकेशन आलं होतं. त्यानुसार ज्युनियर टेक्निकल असोसिएट, त्यामध्ये सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे आणि टेलिकॉममध्ये सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये पोस्ट आहेत. तर आपण बघूया एक एक करून. तर मित्रांनो, पहिली पोस्ट आपण एक एक वॅकन्सी बघूया. तर यामध्ये ज्युनियर टेक्निकल असोसिएट वर्क्स टोटल वॅकन्सी आहेत 19. त्यामध्ये ओपनला 10, SC 3, ST 1, OBC 4 आणि EWसाठी 1. त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असोसिएट इलेक्ट्रिकल 12 वॅकन्सी आहेत. ओपनला 7, SC 1, ST 0, OBC 3, EWS 1. त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असोसिएट टेलिकॉम सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, त्यामध्ये टोटल वॅकन्सी 10 आहेत. त्यामध्ये ओपनला 6, SC 1, ST 0, OBC 2, EWS 1. मित्रांनो, आपण आता क्वालिफिकेशन बघूया. क्वालिफिकेशनमध्ये जी पहिली पोस्ट आहे तुमची ज्युनियर टेक्निकल असोसिएट वर्क्स, ह्या पोस्टसाठी तुमचा 3 इयर्सचा डिप्लोमा पाहिजे. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जो डिप्लोमा असतो 3 इयर्सचा तो पाहिजे, किंवा BSc इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे 3 वर्षाची, त्याला ऑरमध्ये कॉम्बिनेशन ऑफ एनी सबस्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. किंवा हे जर नसेल तुमच्याकडं तर ॲटलिस्ट 4 इयर बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग तरी पाहिजे तुमच्याकडं. म्हणजे 4 वर्षाची डिग्री सिव्हिलची डिग्री किंवा 3 वर्षाचा सिव्हिलचा डिप्लोमा असेल, दोन्हीपैकी एक असेल किंवा दोन्हीही जरी असेल तरी तुम्ही ज्युनियर टेक्निकल असोसिएट ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, त्यानंतर आपण पाहूया ज्युनियर टेक्निकल असोसिएट इलेक्ट्रिकल पोस्टचं नाव आहे. यामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे, जो की मेकॅनिकलचा चालतो, इलेक्ट्रिकलचा चालतो, इलेक्ट्रॉनिक्सचा चालतो किंवा कॉम्बिनेशनचा कोणताही चालतो. त्यानंतर यामध्ये डिग्री पण चालू शकते मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्सची. म्हणजे जर तुम्ही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्सचे असताल किंवा जर तुमचा डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल किंवा दोन्हीपैकी दोन्ही असेल तरी तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आपण समोर बघू शकता आपल्या. त्यानंतर तिसरी पोस्ट जी आहे ती ज्युनियर टेक्निकल असोसिएट टेलिकॉम अँड सिग्नल. यामध्ये तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्सचा असेल, किंवा ह्याची तसेच डिग्री म्हणजे सेम जसं की पहिल्या पोस्टसाठी होतं. फक्त याच्यामध्ये मेकॅनिकल अलाउड नाही आहे. मेकॅनिकल फक्त वरच्या पोस्टमध्ये भरू शकतात आणि बाकीचे ह्या ज्युनियर टेक्निकल असोसिएट टेलिकॉम अँड सिग्नल टेलिकॉममध्ये भरू शकतात. क्रायटेरिया आहे जनरल कॅन्डिडेटसाठी 60% मार्क्सचा क्रायटेरिया. म्हणजे तुमच्या डिप्लोमामध्ये तुम्हाला जे मार्क्स असतील डिग्री किंवा डिप्लोमा, तर जनरल कॅन्डिडेटला 60% पाहिजेत. त्यानंतर OBC नॉन क्रिमिलियरला 55%, SC ST कॅन्डिडेटला 50%. त्यानंतर आपण बघूया
एज लिमिट. मित्रांनो, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक शॉर्टमध्ये माहिती देणार आहे, कारण जास्त मोठा व्हिडिओ बनवून पण काही उपयोग नाही आहे. तुम्ही डिटेलमध्ये ही PDF जाऊन बघू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही PDF मी देतो. तुम्हाला एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी की तुम्ही ह्या वॅकन्सीला अप्लाय आहेत किंवा नाही आहेत, त्यासाठी मी हा शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे. त्यानंतर आपण एज लिमिट बघूया. तर एज लिमिट आहे अनरिझर्वडसाठी 18 ते 33, OBCसाठी 18 ते 36 आहे, SC STसाठी 18 ते 38 आहे. त्यानंतर प्रोसेसिंग फी, जर तुम्ही ओपनमध्ये असताल तर तुम्हाला 500 रुपीज लागतील. त्यानंतर तुम्ही जर OBCमध्ये असताल, OBC SC ST आणि वुमन किंवा मायनॉरिटीज आणि EWS सुद्धा यामध्ये असताल तर तुम्हाला 250 रुपये एवढी एक्झामची फी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ही पोस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, ही परमनंट पोस्ट नाही आहे. ओके. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हे तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचून घ्या सगळे. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड तुम्ही ऑनलाईन पे करू शकता ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपण पुढे जाऊ. रिफंड ऑफ फीस एक बघून घ्या. कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रिफंड ऑफ फीज मस्ट प्रोव्हाइड देअर करेक्ट बँक डिटेल्स ऑन द ऑनलाईन ॲप्लिकेशन. म्हणजे बघा, मागं जसं रेल्वेच्या वॅकन्सी निघाल्या होत्या बघा, ज्यामध्ये 500 रुपये त्यांनी घेतले होते आणि 400 रुपये वापस दिले होते. सेम तीच प्रोसिजर इथे आहे. तुम्हाला 500 रुपीज जरी भरले तर तुम्हाला वापस त्याचे रिफंड आहे. त्यानंतर रिझर्वेशनसाठी हे गोष्टी तुम्ही वाचून घेऊ शकता. आपण पुढे जाऊ. आता आपण महत्त्वाचा पॉईंट बघू. सिलेक्शन क्रायटेरिया. ह्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ मार्क्स बघू. तर एक सगळ्यात मोठी चांगली न्यूज सगळ्यांसाठी ही आहे की तुम्हाला यामध्ये एक्झाम म्हणजे CBT 1 CBT 2 असा काही प्रकार नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन क्रायटेरियामध्ये 100 मार्काचा टोटल सिलेक्शन क्रायटेरिया आहे. त्यामध्ये तुमच्या क्वालिफिकेशनवर तुमचे 55 मार्क असतील. म्हणजे तुमची जी डिग्री आहे किंवा डिप्लोमा आहे त्याचे जे मार्क आहेत, ह्या 100 मार्कापैकी तुम्हाला त्याच्यातले 55 मार्क कॅल्क्युलेट केले जातील. त्यानंतर जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, जर तो एक्सपिरियन्स तुमचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स असेल किंवा बाकी कोणत्या फील्डमधला एक्सपिरियन्स असेल तर त्या एक्सपिरियन्सचे 30 मार्क कन्सिडर केले जातील. म्हणजे 30पैकी 30 नाही तर त्या 30नुसार तुमचे मार्क कन्सिडर केले जातील. आणि 55 आणि 30 किती झाले? 85. आणि राहिले 15 मार्काची पर्सनॅलिटी आणि इंटेलिजन्स चेक केलं जाईल तुमचं. हे ॲट द टाईम ऑफ सिलेक्शन हे होऊन जाईल तुमचं टेस्ट, पर्सनॅलिटी इंटेलिजन्स टेस्ट. ह्याचे 15 मार्क कन्सिडर केले जातील. अशी एकूण 100 मार्काचा सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे एक 100 मार्काची एक्झाम असेल. आता ह्याच्यामध्ये बघा, जर ब्रँच वाईज बघितलं तुम्ही तर हे कसं करणार. 50 मार्क जे तुम्हाला सांगितले होते मी, 55 मार्क, ह्याच्यापैकी 50 मार्क असे असतील. 50% ऑफ ऑल ओव्हरऑल पर्सेंटेज मार्क्स कॅल्क्युलेटेड इन द डिप्लोमा डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग. द मार्क्स विल बी कॅल्क्युलेटेड ॲज एक्सप्लेन्ड इन अबो. हे पैकी 50 मार्क असतील. आणि 5 मार्क जे असतील ते तुमचे हायर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, म्हणजे ज्याच्याकडे BTech आहे किंवा काही जणांकडे MTech असेल तर त्याचे 5 मार्क वरती कॅल्क्युलेट केले जातील. म्हणजे त्यांना फायदा होईल. बघा, जे डिप्लोमा आहे त्यांना 50 मार्क्सपैकी कन्सिडर केलं जातील. ज्याच्याकडे अजून हायर क्वालिफिकेशन त्याला एक्स्ट्रा 5 मार्क दिले जातील याच्यामध्ये. तर हे असे टोटल 55 मार्काचं आहे. त्यानंतर हे जे 30 मार्क म्हणलं तुम्ही एक्सपिरियन्ससाठी, आता हे आपण सध्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी बोलतो. तर हे 30 मार्कापैकी बघा एक्सपिरियन्स कसा कॅल्क्युलेट केला जाईल. एक्सपिरियन्सचे मार्क मिनिमम एक्सपिरियन्स शुड बी 1 इयर, म्हणजे मिनिमम 1 इयर तर पाहिजेच आहे. फील्ड एक सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमधला एक्सपिरियन्स महत्त्वाचा दिला त्यांनी. वर्किंग एक्सपिरियन्स अदर दॅन रेल्वे 20 मार्क्स, म्हणजे जर अदर दॅन रेल्वे असतील तर 20 मार्क्स कन्सिडर केले जातात. 20 मार्क्सपैकी कन्सिडर केलं जाईल. आणि वर्किंग एक्सपिरियन्स इन रेल्वे असेल तर त्याचे एक्स्ट्रा 10 मार्क्स कन्सिडर केले जातील. तर हे अशा प्रकारे आहे. त्यानंतर हे जे 20 मार्क्स आहेत त्याच्यामध्ये मिनिमम एक्सपिरियन्स शुड बी 1 इयर एक्सपिरियन्स इन द सिव्हिल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट ऑर PSU प्रोजेक्ट. आणि ॲडिशनल 1 इयर ऑर 2 इयर एक्सपिरियन्स इन द सिव्हिल इंजिनिअरिंग इन गव्हर्नमेंट ऑर सेमी गव्हर्नमेंट PSU प्रोजेक्ट. तर हे असे मार्काचं व्हेरीफाय केलेलं आहे त्यांनी. ओके मित्रांनो, आपण पुढे जाऊ. ज्याच्याकडे CAD, CAM, CATIA ह्यासारखे कोर्स असतील तर त्याचेसुद्धा 10 मार्क्स कन्सिडर केले जातील. त्यानंतर पुढे तुम्ही एकदा ही PDF गो थ्रू करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पर्सनॅलिटी इंटेलिजन्स टेस्ट. मी तुम्हाला सांगितलं होतं की जी 15 मार्काची होणार आहे
ती कशी कन्सिडर केलं जाईल, तर ह्याच्यामध्ये 15 मार्क्स त्यांनी सांगितलं आहे बघा, की 15 मार्क्स हॅव बीन केप्ट फॉर ॲसेसिंग पर्सनॅलिटी ऑब्लिक इंटेलिजन्स ऑफ सच ऑदर इन्स्टिट्यूट ॲटिट्यूड्स ॲज नेसेसरी फॉर द पोस्ट. डिस्ट्रीब्युशन ऑफ द मार्क्स विल बी अंडर 5 मार्क्स ईच फॉर ABC. म्हणजे ABC जे आहेत वरचे पॅरामीटर त्याच्यानुसार त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. ओके. टेक्निकल नॉलेज इन द रिलिव्हंट फील्ड, म्हणजे रिलिव्हंट तुमची ब्रँच जी असेल त्याच्यातलं टेक्निकल नॉलेज, प्रॅक्टिकल अँड थेरॉटिकल नॉलेज ऑफ वर्क, क्वालिटी टेस्ट, स्पेसिफिकेशन्स, कोडल प्रोव्हिजन्स एक्सेट्रा, पर्सनॅलिटी, इनिशिएटिव्ह अँड कम्युनिकेशन स्किल, प्रोफिशियन्सी इन कॅडकॅम, कॅटिया, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल तर तुम्हाला अजून फायदा होईल याचा. असे एकूण सगळे मार्क यांनी केलेले आहेत. 100 मार्काची ही काही सिलेक्शन प्रोसेसच यांची 100 मार्क्सची आहे. म्हणजे तुमची डायरेक्ट कुठली इथे ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा तुमची जी काही ब्रँच टेस्ट होत असते, जसं की रेल्वेमध्ये होत असतं बघा CBT1, CBT2, ह्या गोष्टी इथे नाही आहेत. त्यामुळे सगळ्यात आनंदाची बातमी की इथे तुमचं सिलेक्शन लवकर होऊ शकतं. फक्त ही पोस्ट आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची. आता तसंच दिलेलं आहे पुढं इलेक्ट्रिकलच्या बाबतीत, ज्युनियर टेक्निकल असोसिएट इलेक्ट्रिकल त्यांनी तसंच डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सेम मी जसं सिव्हिलचं वाचून दाखवलं तुम्हाला तसंच मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचं आहे. आणि त्याच पद्धतीनं खाली जसं जात राहील आपण तसं टेलिकॉम, सिग्नल टेलिकॉमचं सुद्धा त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्ही PDF गो थ्रू करा. तुम्हाला वारंवार मी तेच सांगतो आहे, PDF गो थ्रू करा. त्यानंतर आपण पुढे जाऊ. आता आपण पाहूया. ह्यांनी हे एक पॉईंट बघा, द सिलेक्शन विल बी प्युअरली ऑन द मेरिट बेसिस. म्हणजे हे पूर्ण सिलेक्शन जे आहे तुमचं ते मेरिट बेसिसवरती असेल. ओके. ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे? ऑनलाईन ॲप्लिकेशन www.rrcwr.com म्हणजे वेस्टर्न रेल्वेच्या रेल्वे रिक्रुटमेंट सेल वेस्टर्न रेल्वे ह्या वेबसाईटवर तुम्ही जा. तिथे तुम्हाला नोटिफिकेशन फ्लॅश होईल. त्याच्यामध्ये असेल कॉन्ट्रॅक्च्युअल JEE एंगेजमेंट आणि त्याच्या डिटेल्स इन्स्ट्रक्शन त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही या वेबसाईटून करू शकता. किंवा हे नोटिफिकेशन तुम्हाला indianrailways.gov.in त्याच्यामध्ये न्यूज अँड रिक्रुटमेंटमध्ये गेला तर तिथे तुम्हाला भेटून जाईल. ओके. त्यानंतर ह्या नोट वाचून घ्या तुम्ही. सगळ्या ऑनलाईन त्यांनी फॉर्म कसा भरायचा, कॅन्सल कसा करायचा, डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे, तर ह्या त्यांनी गोष्टी इथे दिलेल्या आहेत. ओके. कारण तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला HSC SSC हे डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहेत. ओके. त्यानंतर ॲक्टिव्ह मोबाईल नंबर फॉर्म भरताना टाका आणि व्हॅलिड ईमेल ID आहे तो टाका. त्यानंतर आपण पुढे जाऊ. तर हे पण आहे बघा महत्त्वाचं. कॅन्डिडेट नीड नॉट सेंड एनी ॲप्लिकेशन प्रिंटआउट or certificates or copies of this office by post. Candidates information shall be sent to their login ID. No separate call letter shall be issued. लॉगिन ID वर तुमच्या जो ईमेल ID तुम्ही प्रोव्हाइड करता त्याच्यावर तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन भेटून जातील SMS आणि ईमेल थ्रू. ओके. त्याच्यानंतर स्कॅन फोटोग्राफ आणि कॉपी फोटोग्राफ. तुम्हाला माहिती आहे हे बघा, ह्या गोष्टी सांगायची गरज नाही आहे की फोटोग्राफ वगैरे आणि त्यानंतर साईन वगैरे अपलोड करायची आहे जी की JPG फॉर्मॅटमध्ये 60 KB वगैरे त्यांनी दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर स्कॅन्ड सिग्नेचर ऑफ कॉपी इमेज ऑफ द सिग्नेचर हे सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या आहेत. डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तुम्हाला, तर आपण ते एकदा शॉर्टमध्ये बघूया. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड द फॉलोइंग डॉक्युमेंट्स विच शुड नॉट बी मोर दॅन 100 KB इन फाईल साईज इन ओनली PDF फॉर्मॅट. PDF फॉर्मॅटमध्ये जे की 100 KB त्याची साईज त्याच्यापेक्षा कमी पाहिजे तुमची साईज. ओके. त्याच्यात काय दिले, स्कॅन कॉपी ऑफ मार्कशीट ऑफ 10th क्लास. ओके. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डेट ऑफ बर्थ त्याचं सर्टिफिकेट पाहिजे प्रूफ. ओके. त्यानंतर स्कॅन कॉपी ऑफ कास्ट कॅटेगरी म्हणजे कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांचे कास्ट सर्टिफिकेट वगैरे ह्या पण गोष्टी त्यामध्ये अपलोड करायच्या आहेत तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर डिप्लोमा असेल तर 3 इयर डिप्लोमा त्याचं सर्टिफिकेट. ओके. ह्या पण गोष्टी दिलेल्या आहेत इथे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनमध्ये कॅन्डिडेट टू इन्श्युअर देअर एलिजिबिलिटी बिफोर अप्लाइंग. एलिजिबिलिटी चेक करून घ्या आपली. तर ह्या गोष्टी आहेत वाचून घ्या तुम्ही. रिम्युनरेशन हा मुद्दा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा असतो की बाबा किती भेटणार आपल्याला पैसे. आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे म्हणजे किती पेमेंट असणार वगैरे ह्या गोष्टी खूप सतत होतात आपल्याला. तर आपण हे पण बघूया. आता बघा, ज्युनियर टेक्निकल असोसिएट जे आहे वर्क्स इलेक्ट्रिकल सगळ्यासाठी दिले त्यांनी. ॲक्च्युअल ज्युनियर टेक्निकल असोसिएट म्हणजे तुम्हाला ॲज अ कॉन्ट्रॅक्ट म्हणून घेता येते आणि ज्यावेळेस एखाद्या रेग्युलर ज्युनियर इंजिनियरची पोस्टिंग होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला ते रिलीव्ह करू शकतात, कारण प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. तर ज्युनियर टेक्निकल असोसिएट वर्क्स इलेक्ट्रिकल ह्याच्यामध्ये Z क्लास
मध्ये तुम्हाला 25,000 रुपये पेमेंट असेल, वाय क्लास 27,000, एक्स क्लास 30,000 असेल. ओके, हे बघा हे दिलेले आहे त्यांनी. क्लास ऑफ सिटी इन विच पोस्टेड. आता हे एक्स क्लास, झेड क्लास, वाय क्लास काय आहे की सिटी त्यांनी ज्या सिटीचं डिवायडेशन केलेलं आहे. समजा तुमची सिटी जर एक्स क्लासमध्ये असेल म्हणजे एक्स वाय झेड असे 3 क्लास केलेले आहेत. म्हणजे जसं म्हणतो ना आपण की ABC कॅटेगरी, तसं सिटीची कॅटेगरी केली आहे. जर तुम्ही एकदम एक्स क्लासमध्ये असताल, एक्स क्लास म्हणजे एकदम क्लास 1 सिटी असेल तर त्यामध्ये तुम्हाला जास्त पेमेंट आहे, 30,000 रुपये. ओके, तर ह्या वॅकन्सीज, ह्या इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या तुम्ही सगळ्या. तर आपण पुढे जाऊया. यांनी फॉर्म कसा भरायचा काय नाही सगळ्या प्रोसेस इथे दिलेल्या आहेत. सर्टिफिकेट कसे अपलोड करायचे. ओके, त्यानंतर रिजेक्ट कोणत्या कोणत्या केसमध्ये केलं जाईल त्याचे पण इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे त्यांनी दिलेले आहेत. ह्या पण तुम्ही PDF वाचून घेऊ शकता. ओके, समजलं. त्यानंतर पुढे जनरल कंडिशन्स, काही डेली अलाउन्सेस दिलेले आहेत त्यांनी, ते पण तुम्हाला याच्यामध्ये अलाउन्स पण मिळले जातील. ओके, हां, तर ड्युरेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा. आता द कॉन्ट्रॅक्ट एंगेजमेंट विल बी अप टू 19/11/2020 फ्रॉम द डेट ऑफ कॉन्ट्रॅक्ट विच कॅन बी रिन्यूड ॲज अ फ्रेश कॉन्ट्रॅक्ट ऑन year-to-year basis or till such time availability of a regular selected candidate. हे इम्पॉर्टंट आहे बघा. अवेलेबिलिटी ऑफ रेग्युलर सिलेक्टेड कॅन्डिडेट विच एवर इज अर्लियर, म्हणजे प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे आणि दरवर्षी ते रिन्यू केलं जाईल. जर एखादा रेग्युलर कॅन्डिडेट आला तर मग मात्र तुम्हाला त्यांनी रिलीव करतील ते. ओके, त्यानंतर मेडिकल एक्झामसुद्धा होणार. हां, नक्कीच मेडिकल एक्झाम तर रेल्वेमध्ये होतच असते. त्यानुसार मेडिकल एक्झाममध्ये तुम्हाला जे काही मेडिकल स्टँडर्ड आहेत त्यांचे ते तुम्हाला पास करावे लागतील. ओके, ह्याच्यामध्ये दिले बघा त्यांनी A3 मेडिकल स्टँडर्ड A3 पाहिजेत तुमच्या. तर A3 काय आहे, A3 खाली त्यांनी त्यांच्या पॅरामध्ये दिलेलं असतं की A3 म्हणजे काय असतं ते. किंवा मग तुम्ही काय करा की A3 चॅप्टर 5 इंडियन रेल्वे मेडिकल मॅन्युअलमध्ये जा. त्याच्यामध्ये तुम्हाला वॉल्यूम 1मध्ये www.indianrailways.gov.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला दिसून येईल की A3 पॅरामीटरमध्ये काय काय आहे. म्हणजे आयसाईट किती पाहिजे, त्यानंतर बाकी पॅरामीटर, बॉडी पॅरामीटर काय काय पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. ओके, तर त्याच्यानंतर ट्रेनिंग आहे. द कॅन्डिडेट एंगेज्ड ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिस विल बी गिवन ट्रेनिंग फॉर द प्रिस्क्राइब्ड पिरियड रिगार्डिंग ओरिएंटेशन इन रूल्स, रेग्युलेशन्स अँड प्रॅक्टिसेस रिलेटेड टू सेफ्टी, टेक्निकल अँड अदर एरियाज बिफोर दे आर डिप्युटेड ऑन द वर्क. ट्रेनिंग होणारच. ओके, आणि ह्या गाईडलाईन्स सगळ्या वाचून घ्या. बघा मित्रांनो, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी येते आहे. सोडू नका, ग्रॅब करा ऑपॉर्च्युनिटीला. कारण एकतर कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला जॉब मिळत नाही आहेत आणि मला वाटते की प्रत्येकाने, म्हणजे इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट आहेत, डिप्लोमा किंवा डिग्री, या प्रत्येकाने हा फॉर्म भरा आणि लवकरात लवकर ह्याची काही स्किल टेस्ट वगैरे आहे त्याचं व्हिडिओ आपण पुढे लवकरच टाकूया. तर बघू याचं काय काय असतं ते. त्यानंतर तुम्हाला एक फक्त मी इन्फॉर्म करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून मला ह्याच्यामध्ये सांगू शकता. मित्रांनो, हा माझा पहिला व्हिडिओ आहे एखाद्या वॅकन्सीबद्दल एक्सप्लेन करण्याचा. ॲक्च्युली जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला फक्त भारतीय रेल्वेबद्दल इन्फॉर्मेशन मिळते. त्यामध्ये रेल्वे न्यूज, त्याच्यानंतर रेल्वेचे व्लॉग्स देत असतो मी. त्यानंतर ट्रेन इन्फो, पूर्ण रेल्वेचीच इन्फॉर्मेशन ह्या चॅनलवरती आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण बेल आयकॉन प्रेस केल्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि रेल्वेमध्ये रिक्रुटमेंट जर येत असेल तर मी नक्की व्हिडिओ अपलोड करत राहील. ओके, तर हा माझा फर्स्ट ट्राय होता आणि बघूया किती जणांना हे समजलं आहे. आणि ॲक्च्युली समजलं नसेल तर तुम्ही PDF वाचा, समजून जाईल तुम्हाला. मी एक छोटासा प्रयत्न केला मित्रांनो तुम्हाला समजून सांगण्याचा, की तुम्हाला एक इन्फॉर्म करण्यासाठी की बाबा भारतीय रेल्वेमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जागा निघालेल्या आहेत. धन्यवाद मित्रांनो. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.